आता राजकीय बातम्यांचा धावता आढावा घेऊयात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळापासून दौऱ्याची सुरुवात करतात। तसंच बारामती विमान अपघातात मृत पावलेल्या विदीप जाधवांच्या परिवाराची देखील भेट घेणार असल्याची माहिती। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पार पडली। त्या निवडणुका स्वबळावर किंवा भाजप वगळता समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा निर्धार प्रवक्ते अरुण जाधव यांनी व्यक्त केला। जळगावमध्ये महापौर पदाच्या हालचालींना वेग आला असून महापौर पदासाठी महायुतीच्या वतीने पहिली बैठक अजिंठा विश्रामगृह इथं घेण्यात आली। या बैठकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती होती। जळगाव महापालिका महापौर पदासाठी सलग 3 वेळा विजयी झालेल्या उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे यांच्यासह पहिल्यांदा विजयी झालेल्या वैशाली पाटील यांच्या नावांची चर्चा। मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक शिंदेंच्या गटात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 3 तर शरद पवार गटाचा 1 नगरसेवक शिंदे सेनेत सहभागी झालेत अशी चर्चा। देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार न करण्याचा घेतलेला निर्णय भावनेतून घेतलाय आणि तो चांगला निर्णय आहे। आम्ही पण अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर प्रचारात ढोल वाजवणं, पुष्पहार घेणं टाळलेलं आहे। आम्ही शांततेत प्रचार करणार आहोत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं। मी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांसोबतच्या बैठकीत काय झालं ते सांगेन, पण आज नाही, 13 दिवसांनी सांगेन। दादांसोबत काय चर्चा झाली त्या सगळ्या प्रक्रियेत मी होतो। आता राजकीय बोलणं योग्य नाही, 13 दिवसांनी सर्व सांगेन असं रोहित पवार यांनी म्हटलं। केंद्रीय अर्थसंकल्प अखेर भाजपचा गटनेता ठरलाय। भाजपच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांची वर्णी लागली। गणेश खणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपत सक्रिय। मंत्री भरत गोगावरे यांचा मुलगा पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरला। नाडगावतर्फे बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून विकास गोगावरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी भाजप युतीनं निलेश महाडिक यांना मैदानात उतरवलं। मुंबई मनपामध्ये भाजपसोबत जाणार नाही, राज ठाकरे यांनी मनसेच्या बैठकीनंतर हे स्पष्ट केले। मनसे नवी खेळी खेळण्याच्या चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या अध्यक्षांनी केल्याची माहिती आहे। राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना पत्र लिहून महाराष्ट्रातल्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळापासून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली। तसंच बारामती विमान अपघातात मृत पावलेल्या विदीप जाधवांच्या परिवाराची देखील भेट घेतली। दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली। कालिदास कलामंदिर इथं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं। शोकसभेमध्ये अस्थि कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। शोकसभेनंतर अस्थींचं गोदावरीमध्ये विसर्जन केलं जाणार आहे। मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार। अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येवला इथं राष्ट्रवादी काँग्रेस तसंच इतर पक्षांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं। या शोकसभेमध्ये पवित्र अस्थि कलशाचं अंत्यदर्शन ठेवण्यात येणार असून मंत्री छगन भुजबळ हे स्वतः अस्थि कलश घेऊन येवल्यात येणार। जळगावमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी शोकसभेतून अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह जळगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतीत दुखवटा संपल्यावर कुणासोबत आणि काय चर्चा झाली हे सगळं सांगू असं वक्तव्य माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं। हा अपघात झाला, अनेक शंका उपस्थित होत आहेत, या संदर्भात आणखी तपास घेतला जाईल असं देशमुख म्हणाले। अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर पवार गटाकडून जे राजकारण सुरू झाले ते पाहता खरं तर शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला हवं होतं। मात्र तसं न होता सोयीस्करपणे सुनेत्रा पवार आणि भाजपवर टीकेचे बाण सोडले जात आहेत असं ट्विट भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं। आमचा रिअल हिरो परत येणार का? अपघातग्रस्त विमानाचे अवशेष पाहून रोहित पवार हळहळले। व्हिडिओ शेअर करत रोहित पवार भावुक झाले।
दादा गेले पण एकटे नाही गेले, संपूर्ण महाराष्ट्र कोलमडलाय, असा नेता होणे नाही असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। जळगावतल्या धरणगाव इथं सर्वपक्षीय शोकसभा पार पडली। त्यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषण करताना अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरण होणं किंवा न होणं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे, असं वक्तव्य राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केलं। अजित पवारांना जर काही मोठी निर्णय घ्यायचा असता तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारात घेतलं असतं, असंही ते म्हणाले। पुणे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या नव्या रिंग रोडला अजित पवारांचं नाव द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांनी केली। पुण्यातल्या 13 तालुक्यातल्या दृष्टीनं हा रिंग रोड महत्त्वाचा आहे, तर या रिंग रोडला अजित पवारांचं नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। बजाजनगर इथल्या जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या सभेमध्ये मंत्री शिरसाट यांनी अपघाताचा थरारक अनुभव सांगितला। अपघातात वाचलो नाही तर माझी श्रद्धांजलीची वेळ आली असती, असं मंत्री शिरसाट यांनी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा दौरा आहे। अमरावतीमध्ये भाजपचा महापौर करण्याच्या हालचालींना वेग आला। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली असून 3 नावं सध्या चर्चेत आहेत। यावेळी भाजपा पुरुष महापौर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। संभाजीनगर महापालिकेसाठी महापौर पदासाठी 2 फेब्रुवारीला मुंबईमध्ये बैठक होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। उमेदवार संघटन अनुभव, पक्षशिस्तीची जाणीव, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवणारा तसंच नगरसेवक म्हणून किमान 2 वेळा तरी निवडून आलेला उमेदवार पाहिजे, असं ते म्हणाले। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पार पडली। या निवडणुका स्वबळावर किंवा भाजप वगळता समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढवण्याचा निर्धार प्रवक्ते अरुण साधव यांनी व्यक्त केला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा होणार आहे। मंगळवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र इथं सभेचं आयोजन करण्यात आलं। नागपूर महानगरपालिकेमध्ये महिला राज असणार आहे। भाजप महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती ही तिन्ही महत्त्वाची पदं महिलांकडे देणार आहेत। महापौर पदासाठी नीता ठाकरे, उपमहापौर पदासाठी लीला हातीबेळे आणि स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांच्या नावांची चर्चा आहे। नागपूरच्या उपमहापौर पदासाठी अर्ज भरायला भाजप नगरसेवक संजय बालपांडे यांनी नकार दिला। बालपांडे यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी केली। याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे विनंती केली। आता उपमहापौर पदासाठी इतर नेत्याचा शोध सुरू आहे। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिता पुत्र खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे हे उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झाले। ग्रामीण भागातल्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी भुमरे यांच्या खांद्यावर आल्यानंतर प्रचाराचा जोर अधिकच वाढल्याचं दिसतं। मुंबई पालिकेच्या गटनेतेपदी गणेश खणकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी खणकर यांच्या नावाची घोषणा केली। ईव्हीएम मध्ये घोळ असता तर मी झालो असतो का, असा सवाल धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला। ईव्हीएम मध्ये घोळ करायचाच असता तर तो लोकसभेलाच झाला असता, असंही खासदार ओमराजे म्हणाले। आमदार महेंद्र दळवी यांची पत्नी मानसी दळवी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। थळ जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेच्या त्या उमेदवार आहेत। त्या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। शेकापच्या सानिका घरत आणि मानसी दळवी यांच्यामध्ये लढत होणार। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची कासेगाव इथं प्रचार सभा पार पडली। भाजपच्या जिल्हा परिषद उमेदवारांना निवडून द्या, 21 कोटींचा निधी देतो, असं जाहीर आश्वासन यावेळी गोरेंनी दिलं। खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसोबतचा फोटो स्टेटसला ठेवला। बारामतीमधल्या एका कार्यक्रमादरम्यान घेतलेला सेल्फी सुप्रिया सुळे यांनी स्टेटसला ठेवला। भावाची आठवण काढत सुळे भावूक झाले।